नमस्कार मित्रांनो, द मॅजिकच्या मराठी समरीमध्ये तुमचं स्वागत. द सिक्रेटची लेखिका रोंडा बर्न हिने द मॅजिक या पुस्तकामध्ये 28 ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस सांगितलेल्या आहेत. त्यातील एक प्रॅक्टिस आपण आज पाहणार आहोत. तत्पूर्वी अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले मराठी मॅटर. आजची ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस द मॅजिक रॉक किंवा ग्रॅटिट्यूड रॉक. द सिक्रेट या पुस्तकामध्ये ली ब्रोअर यांनी उल्लेख केलेली आहे. ब्रोअर यांच्या खिशात नेहमी एक दगड असे. साऊथ आफ्रिकेतील एका माणसानं हा दगड पाहिला आणि कुतूहलानं हे काय आहे असं विचारलं. तो दगड खिशात ठेवताना ब्रोअर यांनी त्याला समजावून सांगितलं, हा कृतज्ञता परिस आहे. ज्या ज्यावेळी मी या दगडाला स्पर्श करतो त्यावेळी मी असं काहीतरी आठवतो, मनात आणतो ज्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. 2 आठवड्यानंतर त्या माणसाचा ब्रोअर यांना ईमेल आला की माझा मुलगा मरणासन्न अवस्थेत आहे. त्याला काही वेगळाच गंभीर आजार झालेला आहे. तू मला तसले 3 कृतज्ञता परिस पाठवशील का? खरं तर त्यांच्याजवळचा हा दगड अगदी साधा रस्त्याच्या कडेला पडलेला दगड होता. तेव्हा त्यांनी लगेच होकारही दिला. त्याची श्रद्धा जपण्यासाठी मात्र त्याला विशेष वाटतील असे दगड हवे होते. म्हणून नदीकिनारी जाऊन तसे छान गोल गुळगुळीत दगड निवडले आणि त्याला पाठवून दिले. 4-5 महिन्यानंतर पुन्हा त्याचा ईमेल आला. माझा मुलगा सुधारतोय, त्याच्यामध्ये कमालीचा फरक पडलाय. त्याने पुढे म्हटलं होतं, पण तुम्हाला एक गोष्ट सांगणं मला आवश्यक वाटतं. आम्ही तसले 1000हून अधिक कृतज्ञता परिस $10 एक असे विकले. सर्व पैसा आम्ही चॅरिटीसाठी वापरला. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. ग्रॅटिट्यूड रॉकची ही प्रॅक्टिस लेखिकेने द मॅजिक या पुस्तकामध्ये उल्लेख केलेली आहे. मागे उल्लेख केल्याप्रमाणे त्याची पद्धतही लेखिकेने सांगितलेली आहे. एक छोटासा हातात मावेल असा गुळगुळीत दगड शोधून काढा. तुमच्या अंगणात, नदीकाठी, बागेत सापडू शकेल असा हा कृतज्ञता परिस. तो शोधल्यानंतर तुमच्या बेडजवळ, टेबलजवळ किंवा जेथून तुम्हाला तो सहज हातात येईल अशा ठिकाणी ठेवा. झोपण्याच्या जरासं आधी हा परिस हातात पकडा आणि काळजीपूर्वक दिवसभरातल्या सर्व गोष्टी आठवून पहा. त्यातून तुमच्यासोबत घडलेली सर्वात चांगली गोष्ट शोधा. शांतपणे डोळे मिटून त्या गोष्टीबद्दल कृतज्ञ व्हा. मॅजिक वर्ड्सचा उच्चार करा, थँक यू. ही प्रॅक्टिस पुढे 28 दिवस दररोज रात्री झोपण्यापूर्वी करा. दगड वापरणे ही खरं तर खूप साधी गोष्ट आहे, पण त्याबरोबर तुम्ही पाहाल की तुमच्या आयुष्यात मॅजिकल गोष्टी घडत आहेत. जेव्हा दिवसभरातील सर्वात चांगली गोष्ट आठवता तेव्हा तुम्ही दिवसातील लिहोती द मॅजिक या पुस्तकातून. पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या इन्स्टा पेज आणि फेसबुक पेजची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.